लोकेश भाऊ सेवेचा आस्वाद घेताना सदा बेरोजगार. हा. हॅलो एव्हरीवन, दिस इज सुयश देवरे आणि स्वागत आहे तुमचं सदा बेरोजगार या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, गंमत अशी आहे, मोबाईल थोडासा ना काय प्रॉब्लेम झाला माहिती का, मी ना काल एक सेल्फी स्टिक आणली आणि ती सेल्फी स्टिक एकदम डुप्लिकेट निघाली. चुकी झाली ती आणून, त्याच्यामुळे मोबाईल खूप व्हायब्रेट होतोय. तरी मी कदाचित प्रयत्न करेल एडिटिंगमध्ये ह्या काही गोष्टी दिसून येणार नाही, असं हरकत नाही. तर आज आपण चाललोय सप्तशृंगी गडावरच्या देवीला भेटायला जाणाऱ्या भाविकांना भेटायला. म्हणजे आपण देवीला जाणार नाहीये, तिथे गर्दी आहे बरंच आणि आपल्याला एवढ्या लांब जाणं सध्या तरी आता शक्य नाहीये, वेळ तसा नाहीये आपल्याकडे. तर कदाचित पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये पॉसिबल झालंच तर आपण जाऊ सप्तशृंगी गडावर, देवीच्या गडावर. मग मी तुम्हाला दाखवेल गड काय आहे, कसा आहे. आणि आत्ता जे भाविक निघालेत पायी यात्रा करत, त्याचं कारण असं आहे, 2 एप्रिलला आहे चैत्र पौर्णिमा. त्या चैत्र पौर्णिमेला लाखो भक्त, लाखो भाविक जे आहेत ते सप्तशृंगी गडावर देवीचा आशीर्वाद घ्यायला, देवीच्या दर्शनाला जात असतात. आणि त्या देवीच्या दर्शनाला जाणारे भाविक हे पायी जात असतात. या लोकांशी आपण आज भेटू, बोलू. आणि जर शक्य झालंच तर आपल्याला शिरपूरचा जो रथ आहे, तो शिरपूरचा रथ आपण तुम्हाला दाखवू. 24 वर्षापासूनची त्यांची परंपरा आहे. 24 वर्षापासून ते शिरपूरपासून ते सप्तशृंगी गडापर्यंत जात असतात दरवर्षीच. तर आपण तो शिरपूरचा रथ पण तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहोत. आणि काही भाविकांशी पण बोलू, त्यांना विचारू त्यांचा प्रवास कसा चाललाय, काय चाललाय. आणि एक छोटीशी गोष्ट आहे जी व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला, म्हणजे शेवटी तुम्हाला मी सांगतो. आत्ता हरकत नाही, आत्ता तुम्ही अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा, एन्जॉय करा. आणि व्हिडिओच्या शेवटी एक मेसेज आहे, तो मेसेज जर पटला तर तुम्ही एक्सेप्ट करा, नाहीतर हरकत नाही, तुम्ही स्किप करू शकता. चालत राहा. तर दरवर्षी जो मानाचा रथ आहे शिरपूरचा, हा रथ शिरपूरवरून सप्तशृंगी देवीच्या यात्रेला जात असतो. आणि हा रथ आता इथे एका ठिकाणी थांबलेला आहे. हा मानाचा रथ आहे. सप्तशृंगी गडासाठी हा रथ दरवर्षी जात असतो. हे भाविक सगळे इथे थांबलेत. इथे यांना महाप्रसादासाठी पण थांबवले. इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे भक्तांसाठी, बघू शकता तुम्ही. जय माता दी पदयात्रा. 24 वर्षांपासून हा रथ जात असतो, शिरपूरचा मानाचा रथ. आता आपण पुढे जाऊ. पुढे अजून बरेच भाविक आहेत, त्यांच्याशी आपण बोलून बघू आणि त्यांना विचारू. तर जसं आता आम्ही रस्त्यात इथे थांबलोय, काही लोक चाललेत, काही भाविक चाललेत. आपण त्यांना विचारू ते कुठनं आलेत. दादा, कुठनं आलेत तुम्ही? चाळीसगाववरून आले. आता गडावर किती किलोमीटर अजून जायचं? आता आमराई पास करून मग झोपून का? आमराई पास करून किती किलोमीटर असेल साधारण? 10 किलोमीटर. किती वर्षापासून तुम्ही हे करताय? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून देवीला दरवर्षी जातात. अरे वा. तर हे 40 गावून आलेले काही भक्त आहेत, हे चाललेत भाविक. आता चाललेत आमराई जवळ थांबतील, तिथे आज आराम करतील आणि पुढे त्यांचा प्रवास कंटिन्यू करतील. कधी पोहोचणार तुम्ही आता? आता तरी साधारण 2-2.5 तास लागून जातात. नाही, तुम्ही सप्तशृंगी गडावर देवीला कधी पोहोचणार? परवा. उद्या परवा. उद्या. तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, चला चालू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 तारखेला पौर्णिमेच्या दिवशी हे सर्व लोक भाविक जे आहेत तिथे पोहोचतील आणि दर्शन वगैरे घेतील, देवीला तिथे भेटतील. तर यांचा प्रवास हा आज 2 दिवसाचा आहे अजून इथून पुढे. आणि असे बरेच भाविक रस्त्याने येताना आपल्याला दिसत आहेत. शिरपूरचा जो रथ आहे तो पण आपण आता बघितलाच. पुढे आपल्या तो शिरपूरचा रथ पण होता. अजून पुढे काही आहेत लोक, ते पण आपण त्यांच्याशी बोलू. ते कुठनं आलेत आपण त्यांना विचारू. दादा, कुठनं आलेत तुम्ही? शिरपूर. आणि किती दिवस झाले तुम्हाला निघून? गुरुवारी 26 तारीख. 26 तारखेला ते निघालेत आणि जवळजवळ 2 तारखेपर्यंत त्यांचा हा प्रवास चालूच असणार आहे कंटिन्यू. शिरपूरवरून तरी किती साधारण किलोमीटर असेल? 140 किलो. 140 किलोमीटर. 140 किलोमीटरचा हा प्रवास, इथपर्यंतचा 140 किलोमीटरचा त्यांचा प्रवास आहे. अजून इथून पुढे त्यांना साधारण 70 किलोमीटरचा कमीत कमी प्रवास गाठायचा आहे. आणि हे दरवर्षी असंच भाविक
आवडीने आणि आपल्या काही इच्छा अपेक्षा जे काही असेल देवीकडे मागणं घेऊन जात असतात. तर हे दादा किती वर्षापासून जातात आपण यांना विचारू, किती वर्षापासून जातात? 3 वर्षापासून. तर 3 वर्षापासून हे दादा ते जात आहेत गडाला, देवीच्या यात्रेला दरवर्षी हे जात असतात. तुम्ही बघू शकतात एवढा पायी यात्रा करून ते किती थकलेत, पण तरी त्यांच्यातली जिद्द कमी नाही झाली आहे. ते गडावर पोहोचल्याशिवाय आराम करणार नाहीयेत. आराम म्हणजे मुक्काम करतील, पण त्यांचा जो जोश आहे तो कमी होणार नाहीये आणि त्यांची जी एनर्जी आहे ती अशीच कायम राहो. त्यांना आपण या पायी यात्रेसाठी शुभेच्छा देऊ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रवास तुमचा व्यवस्थित होऊ द्या. चला. हो, खरं तर गंमत अशी आहे, त्या भाविकांना त्रास द्यायला मला पण योग्य वाटत नाहीये. त्यांचा प्रवास माझ्यामुळे असा थांबवणं अचानक रस्त्यातच कुठेतरी योग्य वाटत नव्हतं, म्हणून मी त्यांच्यासोबत पायी चालायला लागलो आणि चालता चालता जरा व्हिडिओ जर्क होत होता. काही हरकत नाही, सांभाळून घेणार तुम्ही, मला खात्री आहे. काही लोक आता 140 किलोमीटर ऑलरेडी चालून आलेत, आणखीन 70-80 किलोमीटर त्यांना पुढे प्रवास आहे आणि काही भाविक जे आहेत ते पोहोचले असतील, कदाचित बरंच पुढेपर्यंत गेले असतील. आपल्याला एवढ्या लांब पर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून आपण या ब्राह्मण गावापर्यंत आलोय, जिथे शिरपूरचा रथ तुम्ही आता बघितला तो रथ पण आलेला आहे आणि असे अजून भाविक काही रस्त्याने येत आहेत. आपण प्रयत्न करू बऱ्याच लोकांशी बोलण्याचा, त्यांना विचारू त्यांचा प्रवास कसा चाललाय, काय चाललाय. कुठनं आले तुम्ही? चाळीसगाव वरनं आले आहेत हे दादा. तुम्ही बघू शकता उत्साह किती आहे. पुण्यावरून आलाय. प्रेम कुठनं आलाय? लखमापूर. बोलून घ्या. कुठनं आले? ओझरवरून आलोय. ओझरवरनं तुम्ही बघू शकता लोक असे लांबून लांबून येतात. प्रवास हा त्यांचा चालूच आहे. दिवस रात्र प्रवास करून यात्रा पूर्ण करतायत ते. सदा बेरोजगार. हा. इथे भाविकांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. इथे बिस्किट आणि पाण्याचं वाटप चाललंय बघा. दादा कुठले तुम्ही? धुळ्याचे भाऊ. धुळ्याचे का? आणि दरवर्षी तुम्ही पाणी वाटप वगैरे हा. करता? हो, दरवर्षी मागच्या वर्षी करतो मसाला दादा. भात होता. मागच्या वर्षी मसाले भात, पाणी पाऊस, हा. बिस्किट, अरे वा. यावर्षी यावर्षी बिस्किट पाणी पाऊच आणि ग्लुकोज आणलेलं आहे आम्ही वाटायला. काय तुमचं नाव? संदीप चौधरी. संदीप चौधरी. तुमचं? चिन्मय चिंचोले. दिनेश गवळी, दिनेश गवळी. भावेश जाधव. भावेश जाधव. तुमचं नाव? चिन्मय चौधरी, चिन्मय चौधरी. तेजस पाटील. तेजस पाटील. तर हे सगळे धुळ्याहून, तुम्ही धुळ्याहून आलेत? हे सर्व धुळ्याहून आलेत. कुठला आपला श्री स्वामी समर्थ केंद्र. गायत्री नगर धुळ्यावरनं हे आलेले आहेत आणि यांचं श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. त्या केंद्रातर्फे यांनी पाणी वाटप आणि बिस्किट वाटप ठेवलेलं आहे. टाटा ग्लुकोज पण आहे इथे, तुम्ही बघू शकता. फरसाण वगैरे पण आहे, फराळाच्या गोष्टी आहेत. भाविकांची गैरसोय व्हायला नको या हिशोबाने यांनी इथे पाणी वाटप वगैरे सगळं ठेवलं आहे. पायी जाणाऱ्या लोकांसाठी ही सगळी सेवा जी आहे ते बरेच लोक करत असतात. बरेच लोक सेवेसाठी तत्पर असतात. धुळ्यावरून लोक येऊन इथे पाणी वाटप करतायत. जय. हे टाटा ग्लुकोज वाटप सुद्धा इथे चालली, तुम्ही बघा. भाविकांना एनर्जी असली पाहिजे, गडावर त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी टाटा ग्लुकोज सुद्धा इथे दिले जात आहे. आणि इथे लोकेश भाऊ सेवेचा आस्वाद घेतात. लोकेश भाऊंनी पण इथं सेवेचा आस्वाद घेतलेला आहे. टाटा ग्लुकोजचं पाणी, व्हिडिओला एनर्जी असली पाहिजे, व्हिडिओ एनर्जेटिक झाला पाहिजे, म्हणून लोकेश भाऊ टाटा ग्लुकोजचं पाणी पिताय. काय म्हणतात? काही नाही मस्त. मस्त आहे, आवडलंय लोकांना.
हा जो DJ तुम्ही बघताय तो चाळीसगाववरून आलेला आहे आणि तो माझ्या मित्राचा DJ आहे. ॲक्च्युली त्याचा मला फोन आला आणि तो मित्र पण होता तिथे. हा तो मित्र आहे चाळीसगावचा. सर्वच लोक न थांबता पुढे चालले होते म्हणून तो पण त्यांच्यासोबत लवकरच निघाला. व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की हा जो कचरा तुम्ही बघताय, हा कचरा रस्त्याच्या कडेला खूप लांबवरपर्यंत पडलेला होता. हा पूर्ण रस्त्याला लागून आम्ही बघत जिथपर्यंत गेलो तिथपर्यंत आम्हाला कचराच दिसला बऱ्याच ठिकाणी. तर माझी भाविकांना आणि भक्तांना विनंती आहे की कृपया असा रस्त्याच्या कडेला कुठेही कचरा फेकू नका. तो कचरा तुम्ही सांभाळून एका शहरापर्यंत, कुठल्यातरी शहरापर्यंत पोहोचा. तिथे तुम्ही कचरा कुंडी वगैरे असेल तिथे टाका. आणि प्रशासनाला पण विनंती आहे की कृपया करून या रस्त्याला कचरा कुंडी ठेवा. ज्यावेळेला प्रवासी जातात त्यावेळेला कचरा हा खूप होत असतो. तर यासाठी कुठेतरी प्रशासनाने पण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात दोष प्रशासनाचा नाही आहे, तर भाविकांनी पण लक्षात घ्या. व्हिडिओमध्ये मेसेज जो देण्याचा मी प्रयत्न केला आहे तो जर पटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचे विचार कमेंटमध्ये तुम्ही मांडा. तुमचे विचार तुम्ही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत.